मेंदीच्या पानावर नागपंचमीची पूर्वतयारी म्हणून काल शेजारच्या मुली अंगणात बसून मेहंदी काढत होत्या. त्यांची कोणीतरी प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट मैत्रीण आलेली होती. एका हाताचे काहीतरी 100 रुपये, मागून पुढून काढायचे वेगळे, अरेबियनचे वेगळे असे तिचे चार्जेस होते. कोण तिनेच आणलेले होते. मुली एक एक करून तिच्या पुढे बसत होत्या. आपलं झालं की उठून जात होत्या. 2-3 तासात ती मुलगी घरातल्या सगळ्या महिला वर्गाच्या हातावर स्वतःचं आर्ट उमटवून ॲक्टिवावर बसून निघून पण गेली. मेहंदी लावण्याची ती सोफिस्टिकेटेड स्टाईल बघून मला आमची लहानपणीची नागपंचमी आणि ते जंगली पद्धतीचं मेहंदी लावणं आठवलं. तेव्हा म्हणजे साधारण 40-50 वर्षांपूर्वी मेहंदीची पावडर मिळायची नाही. ती फक्त गुजराती मारवाडी समाजातल्या बायकांकडे किंवा इतरही मोठ्या मुलींकडे आढळायची. ते पण रेडीमेड नाही, तर मेहंदीची पानं वाळवून बारीक करून मलमलच्या कापडाने चाळून त्या ती पावडर तयार करायच्या. मग त्याच्यात भेंडीचं पाणी टाकून उदबत्तीच्या काडीवर तार धरून नाजूक नक्षी काढायच्या. अतिशय मेहनतीचं आणि धीराचं काम असायचं ते. अशी नक्षी आपल्या हातावर पण उमटावी असं त्या काळी माझ्यासारख्या बऱ्याच जणींचं स्वप्न असायचं, पण ते कधी पूर्ण व्हायचं नाही. आमची मेहंदी म्हणजे निव्वळ गचका. नागपंचमीला मुली मेहंदीची टूम काढायच्या. त्यासाठी पहिलं काम म्हणजे मेहंदीची झुडपं शोधणं. त्या काळी बऱ्याच लोकांच्या कंपाऊंडला मेहंदीची झुडपं असायची. ती आधीच हेरून ठरवून ठेवलेली असायची, किंवा कोणी खास सणावारी मेहंदी लावण्यासाठी एखादं रोप लावून ठेवायचे. अर्थात काही मोजकीच झुडपं असायची, पण मग मुलींचे नखरे. या झाडाची चांगली रंगत नाही, त्या झाडाची आणू, जवळ नको, लांब जाऊ. नागपंचमीच्या आदल्या दिवशी दुपारनंतर शाळा बुडवून रीतसर घरी सांगून सगळ्या मुली कापडी पिशव्या घेऊन मेहंदी तोड मोहिमेवर निघायच्या आणि मेहंदीची झाडे ओरबाडायचा कार्यक्रम सुरू व्हायचा. ज्या घरांमध्ये जास्त वर्दळ नसेल अशी घरं मेहंदी ओरबाडायला उत्तम मानली जात, कारण तिथे कितीही धुडगूस घातला तरी कोणाच्या कानावर जात नसे. कधी कोणी टोकलं की पुढचं घर. सरलेल्या आषाढाने आसमंत हिरवागार केलेला असायचा. चोहीकडे हिरवा रंग ओसंडून वाहत असायचा. सगळा परिसर टवटवीत हिरवाई लेवून आपल्या मस्तीत हिरवं गाणं गुणगुणत असायचा. पावसाचा ओलसर वास पानापानातून दरवळायचा. भुंगे, फुलपाखरं रसिकतेनं फुलांचं निरीक्षण करण्यात मग्न, आणि आमचं मध्येच फुलपाखरांच्या मागे धावणं, मध्येच भुंग्यांना पिशवीने फटकावणं असं चाललेलं असायचं. मध्येच एखादा सरडा कुठून तरी टपकन कोणाच्या तरी पुढ्यात येऊन पडायचा की पळापळ, आरडाओरडा. टराटरा पानं ओरबाडताना बऱ्याच वेळा पानांखालची सुरवंट पण ओरबाडली जायची, पण किळस करायला पण कोणाला वेळ नसायचा. पिशव्या भरभरून मेहंदीची पानं गोळा व्हायची. कितीही मोठी पिशवी असली तरी ती भरणं म्हणजेच कार्यपूर्तीचं समाधान. ही मेहंदी मग वाटावी लागायची, पण घरात ती घणघण घालण्यापेक्षा सगळ्यांच्या आया वडाखालच्या विहिरीकडे मुलींची वावटळ वळवायच्या. विहिरीच्या जवळच्या वडामुळे विहिरीवर मस्त गार सावली अंथरलेली असायची. पाण्याला येणाऱ्या बायका हंडे भरताना जे पाणी सांडलवण करत, त्यामुळे वेगळाच ओलसर वास तिथे मुरलेला असायचा. विहिरीच्या कपारीत चिमण्यांची घरटी असत. त्यांची चिवचिव अविरत चाललेली असायची. काठावर त्यांची विष्ठा पडलेली असायची. ती पानावर घेऊन त्या मेहंदीच्या वाटणात टाकावी लागायची. त्याने मेहंदी चांगली रंगते असं शास्त्र असायचं. काच चुना पण मिळायची मारामार असायची, त्यामुळे कोणीतरी हा शास्त्राधार शोधला असणार. तर विहिरीच्या बाजूलाच दगडांवर घरातले वरवंटे नेऊन मेहंदी वाटण्याचा कार्यक्रम सुरू व्हायचा. हा कार्यक्रम मेहंदीच्या रंगासारखाच रंगतदार असायचा आणि तो घरून कोणीतरी ओरडत येईपर्यंत तासनतास चालायचा.
बऱ्याचदा एखाद्या मुलीची आक्रस्ताळी आई येऊन मुलीच्या पाठीत दणकट धपाटा घालायची आणि कार्यक्रमाची सांगता करायची. एकूण चांगले 3-4 तास ह्या उपद्व्यापात खर्च झालेले असायचे. मग तो वाटलेला लगदा एखाद्या वाडग्यात भरून घरी न्यायचा. नंतर रात्री तो लगदा हातावर लावून हाताला फडकं गुंडाळून झोपायचं. जिने मेहंदी वाटली तिला खरं म्हणजे मेहंदी लावायची गरजही नसायची, कारण मेहंदी वाटतानाच तिचे हात रंगलेले असत. पण इतरांना मात्र ते त्या काळचं जगप्रसिद्ध डिझाईन काढायला चान्स असायचा. तळव्यावर मधोमध मोठा गोळा आणि त्याच्या बाजूने 5-6 छोटे छोटे गोळे. काही जणी पूर्ण हातावर मेहंदी चोपडून मग त्याच्यावर मोठ्या दाताचा कंगवा फिरवत. तेही एक डिझाईन. सकाळी उठून मग तासभर मागच्या अंगणातल्या पायरीवर बसून हातावर तेल टाकून मेहंदी मळून मळून काढायची की आतून रंगलेल्या मेहंदीचा लाल सुटूक रंग डोकवायचा. तो मनभावन रंग आणि मेहंदीच्या त्या मन भरून टाकणाऱ्या सुगंधाने दिल गार्डन गार्डन व्हायचं अगदी. आत कुठेतरी हळूच बीन वाजायची आणि मन गारुड्याच्या टोपलीतल्या नागोबासारखं मुग्ध होऊन डोलायचं. किती साधं भोळं होतं सगळं, आणि साध्या साध्या गोष्टींसाठी आटापिटा पण किती करावा लागायचा. एक ते साधं मेहंदी लावणं, पण त्यापायी झाडं, झुडपं, सुरवंट, फुलपाखरं, भुंगे, सरडे, विहीर, तिथली झाडं, त्यावरची पाखरं, चिमण्या, निसर्गाशी किती जवळीक अनुभवायला मिळायची. आताचा 5 रुपयाचा तंबाखूच्या वासाचा कृत्रिम डाय टाकून रंगतदार बनवलेला कोण आणून यूट्यूबवर डिझाईन शोधून मेहंदी काढण्यापेक्षा आमचा मेहंदी सोहळा अनुभव विश्व समृद्ध करणारा असायचा. आता सगळीकडे सिमेंटची कंपाऊंड्स आली. कोणाच्या कंपाऊंडला ती हिरवीगार मेहंदी सहसा दिसत नाही. त्या हिरव्या पानांवर झुलणारी वेडी मनही आता राहिली नाही.